नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता राघूचं वागणं बघितल्यानंतर खूपच जास्त मनवाला टेन्शन आलेलं असतं. मनवा म्हणते, काकी अगं राघूचं काय चाललंय, राघू ठीक आहे ना? तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, मला सुद्धा काही कळत नाही गं, मला पण तिचं खूप जास्त टेन्शन आलं आहे. त्यानंतरला तिकडे अबोलीसुद्धा आलेली असते. अबोलीसुद्धा टेन्शनमध्ये असते. ती येऊन रमा म्हणत असते, काय गं अबोली, काय झालं? आज कोर्टामध्ये सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, काही ठीक नाही आहे. आज कोर्टामध्ये इथे आता मॅडमनी, संजीवनी मॅडमनी हे सिद्ध केलेलं आहे की आत्तापर्यंत जे काही शिवांगी बोलत होती ते सगळं खोटं आहे. शिवांगी अबोलीबरोबर सुद्धा खोटं बोललेले आहे आणि संजीवनी मॅडमने कोर्टामध्ये हे सिद्ध केले. त्यामुळे इथे आता रमा म्हणत असते, मी तुला आधीच म्हणाले होते ना अबोली, या वेळेला तू चुकीच्या व्यक्तीची केस लढत आहेस. बरं जाऊ दे, आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता शिवांगीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की अबोली, सगळेजण जरी माझ्या विरोधात गेले ना तरीसुद्धा माझा विश्वास तुझ्यावरती आहे. तू कधीही मला चुकीचं समजणार नाहीस आणि मी खरं सांगते, मी तुझ्यापासून फक्त हे सत्य लपवलं आहे. पण मी आहे ना, मी गुन्हेगार नाही आहे. मी कुणाचे खून केलेले नाही आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे शिवांगी आता विचार करत असताना तिथे दीपशिका आलेली असते. दीपशिका म्हणते, काय मग शिवांगी, बघितलंस नाच कोर्टामध्ये काय झालं? तुझी अबोली तोंडावरती पडली गं, तिला काही बोलतासुद्धा आलं नाही. आणि आता आहे ना, आता तुला कुणीही वाचू शकणार नाही आहे. ती तुझी अबोलीसुद्धा नाही. तेव्हा उद्या कोर्टामध्ये तुझा शेवटचा दिवस आहे. उद्या कोर्टामध्ये हे सिद्ध होईल की तूच खरी गुन्हेगार आहेस आणि आत्तापर्यंत हे जे गुन्हे झालेले आहेत ना ते तूच केलेले आहेस. आणि मग आता शिवांगी, हा जो काही तू साळसूतपणाचा आव आणतेस ना की तू खूपच जास्त गरीब आहेस, तू काही केलेलं नाही आहेस, पण आता याचा काही उपयोग होणार नाही आहे, कळलं ना तुला? कारण तू किती हरामी आहेस, तू किती जणांचे खून केलेस, आज हे सगळ्यांच्या समोर आलं आहे. आणि तुझी ती अबोली आहे ना, ती तुझी केससुद्धा आता लढणार नाही आहे. तुला कुणीही वाचू शकणार नाही. तुला लवकरात लवकर शिक्षा होईल. त्यापेक्षा तू एक काम कर ना, आता तुला शिक्षा तर होणार आहे, मग कशाला उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवतेस? तू एक काम कर, उद्या कोर्टामध्ये गेलीस ना की तू तुझे गुन्हे कबूल कर. मग मी मी हवं तर कोर्टाला विनंती करेन की तुझी शिक्षा कमी करा म्हणून. ठीक आहे, मी खरं सांगते तुला, आता तू चल माझ्याबरोबर आणि कबुली जबाब दे. आणि मग कोर्टामध्ये सुद्धा गुन्हा कबूल केलास की मी कोर्टाला विनंती करेन की तिची शिक्षा कमी करा म्हणून. चालेल ना शिवांगी? पण तुला आता कुणीही वाचू शकणार नाही आहे, तुला शिक्षा होणारच. तेव्हा शिवांगी म्हणते, हे बघा, मी खरं सांगते, मी काही केलेलं नाही आहे. मी कुणाचे खूनसुद्धा केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मी कोर्टामध्ये काही गुन्हे कबूल वगैरे करणार नाही आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, खूपच तुझं तोंड चालायला लागलं आहे गं. चल आता तुला दाखवते ही दीपशिका खरी काय आहे ते. तुला सांगितलं होतं, दीपशिकाचं खरं रूप बघू नकोस, पण आता ते तुझ्या वाट्याला येणारच. चल माझ्याबरोबर, चल लवकर इकडे ये आणि लवकर आणा रे जाधव, लवकर इकडे ते रजिस्टर आणा आणि याच्यावरती साईन कर चल. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की मॅडम हे काय आहे? तेव्हा इथे आता दीपशिका म्हणत असते की याच्यावरती तुझा कबुली जबाब द्यायचा आहे की तूच हे खून केलेले आहेस, तूच खरी गुन्हेगार आहेस आणि तुला तुझा गुन्हा कबूल आहे, हे सगळं याच्यामध्ये आम्ही लिहिणार. तू याच्यावरती साईन कर चल, कर साईन. तेव्हा इथे दीपशिका आता जबरदस्तीने शिवांगीला साईन करायला सांगत असते. शिवांगी म्हणते की मॅडम मला माफ करा, खरंच मला माफ करा, मी काही केलेलं नाही आहे, मी याच्यावरती साईन नाही करणार. तेव्हा दीपशिका म्हणते, काय गं, तू खूपच स्वतःला शहाणी समजतेस का? तुला चरबी आली आहे का खूप? मी तुला किती वेळा सांगितलं, या दीपशिकाचं खरं रूप बघू नकोस, तेच तुझ्या भल्याचं आहे. पण तुला तर ऐकायचंच नाही आहे. मग ठीक आहे, तुला जर आता ऐकायचं नाही आहे ना, मग याच्यावरती साईन कर चल, कर आधी साईन कर. हे बघ, तुला मी नीट नीट भाषेत सांगते, याच्यावरती साईन कर. हे गुन्हे तूच केलेस हे कबूल कर, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, कळलं तुला? आणि इथे दीपशिकाने जबरदस्तीने शिवांगीचा हात पकडून ती तिला आता रजिस्टरवरती साईन करायला सांगत असते. तेवढ्यातच तिथे क्रिश आलेला असतो. क्रिश म्हणतो की मॅडम थांबा, हे सगळं काय आहे? तेव्हा इकडे शिवांगी क्रिशकडे आता आशेने बघत असते, कारण क्रिश तरी आता मला वाचवेल. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, मॅडम मी काही नाही केले, मी याच्यावरती साईन नाही करणार, मला माफ करा. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो की मॅडम तुम्ही हे काय करताय? तुम्ही एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने इथे गुन्हा कबूल करायला सांगू शकत नाही, जबरदस्तीने तुम्ही साईन करायला सांगू शकत नाही, हे तुम्हाला माहिती नाही आहे का?
तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, ए क्रिश, क्रिश संभेराव, तू जरा जास्तच बोलायला लागलायस, असं नाही वाटत का तुला? तू विसरलायस का की मी तुझी सिनियर आहे ते? कळलं ना? तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही माझ्या सिनियर आहात हे माझ्या लक्षात आहे, पण तुमच्या लक्षात नाही आहे का? तुम्ही सिनियर आहात तर इथले बेसिक कायदे कानून तुम्हाला तर माहिती पाहिजे. हे तर बेसिक गोष्टी आहेत ना, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला नाही सांगू शकत. आणि जर तुम्हाला तिची चौकशी करायची आहे, तुम्हाला काही तिला बोलायचं आहे, तर तिच्या वकिलाने इथे असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे पण तुम्हाला नाही माहिती का? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या चौकीचे मुख्य अधिकारी ते म्हणजे अंकुश शिंदे हे सुद्धा इथे नाही आहेत. इन्स्पेक्टर अंकुश शिंदे इथे नसताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला लावणं हे चुकीचं आहे. आणि जरी तुम्ही तिच्याकडून कबुली जबाब घेतला तरीसुद्धा कोर्टामध्ये तो ग्राह्य धरला जाणार नाही. ही साधी बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती नाही का? तेव्हा इकडे आत्ताच्या आता क्रिश म्हणतो की सावंतबाई, शिवांगीला घेऊन आतमध्ये जा आणि तुम्ही जबरदस्तीने तिचा कबुली जबाब नाही घेऊ शकत जोपर्यंत ती स्वतःच्या मर्जीने काही बोलत नाही. त्यानंतरला इकडे दीपशिका म्हणत असते, ए क्रिश, जरा जास्तच बोलायला लागलेस का तू? म्हणजे जेव्हापासून इथे अंकुश शिंदे आलेत तेव्हापासून तू जरा जास्तच बोलतोयस, जरा जास्तच स्वतःला शहाणा समजतोयस, असं नाही वाटत का तुला? तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही दीपशिका आहे ना, दीपशिका, ती त्या शिवांगीला बोलतं केल्याशिवाय राहणार नाही. कळलं ना तुला? आणि हे बघ, त्या अबोलीच्या पुढे आहे ना, संजीवनी साठे मॅडम यांना आणण्याचा सुद्धा प्लॅन माझाच होता. मीच त्यांना त्या अबोलीच्या विरोधात उभं केलं आहे. त्याच्यामुळे त्या शिवांगीची काय अवस्था होते ना, ते बघच तू. तेव्हा इथे क्रिश काहीच बोलत नाही. तो म्हणतो की मी आधीसुद्धा खरं बोलत होतो आणि मी आत्तासुद्धा खरंच बोलतोय. कुणाच्या तरी येण्यामुळे किंवा कुणाच्या तरी जाण्यामुळे मी गप्प बसत नाही. त्यानंतरला इथे आता शिवांगी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तिला असं वाटत असतं की मी अबोलीबरोबर एक गोष्ट खोटं बोलले तर कदाचित तिचा विश्वास उडाला असेल. तेव्हा इकडे आता शिवांगीने एक काम केलेलं असतं. ती मडकं उचलते आणि फोडून टाकते. मडक्याचा फुटलेला आवाज आता क्रिशला जातो. तेव्हा क्रिश बघायला येतो तर काय, इकडे शिवांगीने आपला हात कापून घेण्याचा विचार केलेला असतो. फुटलेलं जे मडकं असतं त्याची ती एक कप्पर घेते आणि ती आपला हात कापत असते. ते आपल्या हाताला इजा करत असते. तेव्हा इकडे क्रिश येतो, सावंतबाईंना दरवाजा उघडायला सांगतो. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो की शिवांगी, हे काय करतेस तू? तेव्हा शिवांगी म्हणते, क्रिश मला मरू दे, खरंच मला मरू दे, तू मला मारून टाक ना, तू मला गोळी मार हवं तर, नाहीतर दीपशिका मॅडम आहेत ना, त्यांना गोळी मारायला सांग. हे बघ, मी काही केलेलं नाही आहे रे, तरीसुद्धा माझ्यावरती हे असे आरोप का? मला काय इथे आणून ठेवलं आहे? मी खरं सांगते, मी गुन्हेगार नाही आहे. तू माझा गळा दाबून मला मारून टाक ना, पण मी काही केलेलं नाही आहे. मग मी गुन्हा कबूल कसा करू? मला मरू दे क्रिश, मला मरू दे, प्लीज तू मला मारून टाक. तेव्हा क्रिश म्हणत असतो की शिवांगी, गप्प बस तू, सावर स्वतःला. आणि तो तिच्यावरती ओरडतो. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, मी अबोलीचा विश्वासघात केला आहे क्रिश, मी तिच्यापासून एक गोष्ट लपवली आणि त्यामुळे आता ती माझ्यावरती रागावली. तिला मी चुकीची वाटत असेल ना, मी तिचा विश्वासघात केला आहे असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे क्रिश तिला आता गप्प बसायला सांगत असतो. त्याचबरोबर इथे राघूने फोन केलेला असतो. ज्या माणसांना तिने अबोलीची सुपारी दिलेली असते त्या माणसांना तिने फोन केलेला असतो आणि ती म्हणते, काय हो, तुम्हाला एक काम सांगितलं होतं करायला, ते सुद्धा धड जमलं नाही का तुम्हाला? प्रेक्षकांनो इकडे बघा, राघू आता स्वतःच्याच बहिणीला मारायला सांगते. आता ती प्रेमात इतकी वेडी झाली, आधी त्या सोहमच्या प्रेमात वेडी झालेली, नंतर क्रिशच्या, आणि आता ती स्वराजच्या प्रेमात वेडी झालेली आहे. अगदी इतकी की स्वतः आता पांढरे कपडेच घालायला लागली. तेव्हा ती म्हणत असते, हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की अबोलीला मारा म्हणून, तुम्ही का तुमचं काम केलं नाही? बोलला होतात ना आजच्या आज काम कराल म्हणून. तेव्हा इकडे ती माणसं म्हणत असतात, अहो मॅडम, ऐकून तरी घ्या, आम्ही पूर्ण प्लॅन केला होता. अबोली मॅडमला आम्ही किडनॅप करून मारणारसुद्धा होतो. किडनॅप करायला जाणार तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आले. आता तुम्हीच सांगा, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आल्यानंतर आम्ही त्यांना तिथे कसं काय किडनॅप करणार होतो? बरं, किडनॅप केल्यानंतर आम्ही सगळेजण आतमध्ये नसतो का गेलो? मग तुमची सुपारी कुणी पूर्ण केली असती? तेव्हा इथे राघू म्हणते, हे बघा, मला फसवायचं नाही, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. मी तुम्हाला इतके पैसे दिलेत, माझं काम झालंच पाहिजे. बरं, आता तुम्ही सांगा, तुम्ही काय करणार आहात? कसं काय मारणार आहात त्या अबोलीला?
तेव्हा इकडे आता इथे हा अंकुशसुद्धा बरोबर नेमका कसा काय तिथे टपकतो असं सुद्धा राघू म्हणत असते. तेव्हा इथे गुंड माणसं म्हणत असतात की हे बघा मॅडम, आता इथे काही लोकांमध्ये अबोलीला किडनॅप करणं किंवा या शहरामध्ये अबोलीला किडनॅप करणं कठीण होऊन बसणार आहे. तिला कुठेतरी एका बाजूला नेऊन किडनॅप केलं पाहिजे. तुम्ही काही करून तिला आहे ना किल्ल्याच्या इथे पाठवा, तिथून आम्ही तिला बरोबर उचलतो. तेव्हा राघू म्हणते ठीक आहे, मी कशी तरी तिला किल्ल्याजवळ पाठवते, पण काम झालं पाहिजे आत्ताच सांगते. त्यानंतरला इथे राघूने सुपारी दिलेली असते. त्याचबरोबर अंकुश अबोलीसाठी जेवणाचं ताट घेऊन येतो, कारण अबोली जेवलेली नसते. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो अबोली चल जेवून घे बरं. अबोली म्हणते नाही सर मला नको, मला भूक नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो हे बघ, कोर्टामध्ये जे काही झालं शिवांगी तुझ्याबरोबर खोटं बोलली, आता या सगळ्याचा राग तू प्लीज जेवणावरती काढू नकोस, हे घे चल खाऊन घे बरं. आणि अंकुश इथे तिला आता भरवायला जाणार, तेवढ्यातच तिथे आता आलेली असते मनवा. मनवा म्हणते की वहिनी ही बघ, शिवांगीच्या डॉक्टरांची फाईल आहे, शिवांगीची जिथे ट्रीटमेंट सुरू आहे ही तिथली फाईल आहे. तेव्हा ती फाईल बघितल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की तिचं सारखं डोकं दुखतं, कदाचित तिला चक्कर येते, तिला ट्यूमर आहे. तर इकडे तिच्या मेंदूमध्ये तिच्या डोक्यामध्ये ट्यूमर असल्यामुळे तिला आता चक्कर वगैरे येत असते. तर इकडे शिवांगी आजारी असते हे सुद्धा अबोलीला कळतं, कारण ती जेव्हा म्हणते की चल ना आपण जाऊन आता समृद्धीला भेटूया, तेव्हा इकडे शिवांगी तिला म्हणते नाही नको अबोली, माझं डोकं खूप दुखतंय, मला इथेच थांबू दे. तेव्हा इकडे मनवा म्हणते की अगं बहिणी बघ ना, शिवांगीच्या सतत डोक्यातसुद्धा दुखायचं, कदाचित तिच्या मेंदूमध्ये गाठ आहे, ट्यूमर आहे म्हणून तर नाही ना. तेव्हा अबोली म्हणते अगदी बरोबर, आणि कदाचित सर तिच्या मेंदूमध्ये गाठ आहे, तिला मध्ये मध्ये चक्कर येते, डोकं दुखतं, आणि त्या दरम्यान जे काही घडलं आहे तिला आठवलं नसेल आणि कदाचित म्हणून तिला आठवत नाही आहे, म्हणून ती घाबरली आणि त्यावेळेला माझ्याबरोबर ती खोटं बोलली, असं सुद्धा असू शकतं ना सर. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो हो असं तर असूच शकतं. तेव्हा अबोली म्हणत असते की अंकुश सर, तुम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये आपल्या संजीवनी साठे मॅडम यांनी व्हिडिओ दाखवला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या व्हिडिओमध्ये जी मुलगी जाताना दिसते ती शिवांगी आहे. पण सर तो व्हिडिओ तुम्ही बघितलात ना, ती मुलगी पाठमोऱ्या जाते आणि तिचा चेहरासुद्धा अजिबात त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. मग कशावरून ती शिवांगी असेल सांगा बरं तुम्ही. जर तिचा चेहराच दिसत नाही आहे तर संजीवनी मॅडम कुठल्या खात्रीने सांगू शकतात की ती शिवांगी आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की अबोली तू बरोबर बोलतेस, आणि जर तुला विश्वास असेल की शिवांगी ती मुलगी नव्हती आणि तिने काही केलेलं नाही आहे तर तुला तसं कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल, तसे तुला पुरावे सादर करावे लागतील. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे सर, मी काही झालं ना तरीसुद्धा शिवांगीला निर्दोष सिद्ध करणार, कारण ती जरी माझ्याशी खोटं बोलली असली तरीसुद्धा काहीतरी कारण असेल आणि म्हणूनच तिला, जर ती गुन्हेगार नसेल तर मी तिला शिक्षा होऊ देणार नाही, असं अबोली म्हणते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की तुझा जर विश्वास असेल की शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे तर तू तिला निर्दोष सिद्ध कर. मला सुद्धा एवढंच म्हणायचं आहे अबोली की कुठलीही व्यक्ती, आता ती गुन्हेगार मला वाटते, पण जर तुझ्या दृष्टिकोनातून तुला ती गुन्हेगार वाटत नाही आहे आणि जर दुसरं कोणीतरी असेल तर तू तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न कर. तेव्हा इकडे आता उद्याच्या उद्या मी कोर्टामध्ये तिला निर्दोष सिद्ध करते, असं आता अबोली म्हणते. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे मॅडम यांनी तर प्लॅन केलेला असतो, पण त्याच्यापेक्षाही जास्त इथे आता राघूने प्लॅन केलेला असतो. ती म्हणते वहिनी अगं उद्या तू कोर्टात तर जाशील गं, पण परत काही घरी येणार नाही, कारण मी तुझं तिकीट काढलं आहे ना, उद्याच्या उद्या तू ढगात जाणार आहेस आणि स्वराजला माझ्यापासून दूर केलंस ना, ते दुःख जे मी पचवते ना, तेव्हा तू जेव्हा निघून जाशील ना तेव्हा अंकुशच्या नशिबाला तसं दुःख येईल, असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की आज महाशिवरात्र आहे, माझा उपवास आहे, मी आज काही खाणार नाही आहे. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की माझाही उपवास आहे. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की दादा अरे सगळ्यांचा उपवास आहे, मी सगळ्यांसाठी मस्त साबुदाण्याची खिचडी करते. त्यानंतरला इकडे आता अंकुश येतो आणि म्हणत असतो की अबोली मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते हां सर बोला ना. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली हे बघ, तुझं प्रोफेशन वेगळं आहे, माझं प्रोफेशन वेगळं आहे. तुझ्या दृष्टिकोनातून तू काम करतेस, माझ्या दृष्टिकोनातून मी काम करतो. आता बघ, मला असं वाटते की शिवांगी गुन्हेगार आहे, पण तुला असं वाटते की शिवांगी गुन्हेगार नाही आहे आणि म्हणूनच तू तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतेस, बरोबर की नाही. तुझं मन मानायला तयारच नाही आहे की शिवांगी गुन्हेगार आहे, पण मी तुला अडवणार नाही आहे. मी माझ्या पद्धतीने काम करेन आणि तू तुझ्या पद्धतीने काम कर. आणि आता एक पोलीस ऑफिसर म्हणून जरी मी तुझ्या विरोधात असलो, मी माझ्या पद्धतीने काम करत असलो, तरीसुद्धा एक नवरा म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. कळतंय ना तुला.
शिवांगीची केस तू घेतलीस ती चांगल्या पद्धतीने लढ आणि संजीवनी साठे मॅडम आहेत ना, त्यांना ही केस देणं हा माझा निर्णय होता, बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्या खूपच जास्त वरचढ आहेत ह्यासुद्धा तुला माहिती आहे. तर त्या कधीही तुला मात देऊ शकतात आणि म्हणूनच मी तुला म्हणतोय की तू व्यवस्थित आधी सावधानीने तुझी केस लढ. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे सर. तेव्हा अंकुश आता सगळ्यांना भेटून निघून जातो. अबोलीसुद्धा आता जायला निघालेली असते. तेवढ्यातच तिथे राघू आलेली असते. तेव्हा अबोली म्हणते राघू, अगं ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. हे बघ, काल तू जरा रागात होतीस, तू अपसेट होतीस म्हणून मी काही बोलले नाही. पण राघू अगं काय आहे, पांढरी साडी पांढरे कपडे वगैरे घालतेस, हे योग्य वाटतं का? प्लीज असं काही करू नकोस. तेव्हा इकडे राघू म्हणत असते हे बघा, तुम्ही माझी काळजी करू नका. तेव्हा रमा म्हणते की राघू अगं असं कसं बोलतेस तू, काळजी करू नका म्हणून. अगं तू माझ्याशी कशीही वागली असशील ना तरीसुद्धा तू माझी मुलगी आहेस गं. आणि तुला जेव्हा मी असं बघते ना तेव्हा माझं हृदय तिळतिळ तुटतं. अगं तुझा नवरा जिवंत असताना, क्रिस जिवंत असताना असे पांढरे कपडे घालून फिरतेस, असं का करतेस तू? तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते मग नका करू माझी काळजी. माझं स्वराज आहे ना, तुम्ही लोकांनी माझ्यापासून दूर केलं त्याला. मग आता जर माझं स्वराजच नाही आहे मग मी असे कपडे का नाही घालायचे? आता हेच आयुष्य आहे माझं. इथे मी अबोली वहिनीबरोबर बोलायला आले होते, पण तरीसुद्धा तुम्हाला लोकांना मला बोलूसुद्धा द्यायचं नाही आहे ना, जाते मग मी. तेव्हा इकडे अबोली येते आणि म्हणते राघू काय बोलायचं होतं तुला, बोल ना. तेव्हा इथे राघू म्हणत असते की हे बघ, मला तुला एवढंच सांगायचं आहे की स्वराची मम्मी आहे ना, तिला तुला भेटायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते पण त्यांना मला का भेटायचं आहे? तेव्हा राघू म्हणते की त्यांना तुझं बाजू समजून घ्यायची आहे, तुझं म्हणणं त्यांना समजून घ्यायचं आहे. हे बघ, तुला जायचं असेल तर जा, नाही गेलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते ठीक आहे मी जाईन, पण कुठे भेटायला जाऊ? मला तर माहिती नाही आहे ना त्या कुठे राहतात ते. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते हा घे ॲड्रेस आणि या ॲड्रेसवरती तू त्यांना भेटायला जा. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, कोर्ट संपल्यानंतर मी त्यांना भेटायला जाईन, तू काळजी करू नको. त्यानंतर प्रेक्षकांनो कोर्टामध्ये आता अबोली आलेली असते. सगळेजण कोर्टामध्ये आता येणार असतात. सगळ्यात आधी तर अबोली येऊन बसलेली असते, कारण तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, ते म्हणजे शिवांगीचं. आणि कधी एकदा ती हे सिद्ध करते की शिवांगी त्या फुटेजमध्ये नाहीच आहे, ती दुसरी कुठली तरी मुलगी आहे आणि इथे शिवांगी निर्दोष आहे. हे अबोली आता पूर्णपणे ताकदीने हे निर्दोष सिद्ध करण्याचा तिला प्रयत्न करत असते. त्याचबरोबर इथे आता दीपशिका येते आणि म्हणते काय गं अबोली आलीस का? अगं का तू आलीस गं परत? आज तू हारणारच आहेस, तुला माहिती आहे ना. बरं ठीक आहे, आता तुला हारण्याची इतकी हौस आहे, मग मी तरी काय करू? तरी ते रागूने त्या गुंड माणसांना ज्यांना सुपारी दिलेली असते त्यांना फोन करून सांगितलेलं असतं की हे बघा, मी आता वहिनीला त्या किल्ल्याच्या ठिकाणी पाठवणार आहे. तिला मी तिथलाच ॲड्रेस दिला आहे. आता तिथे पाठवायची जबाबदारी माझी होती, मी तिला पाठवले. संध्याकाळी 6 वाजता कोर्ट संपल्यानंतर ती त्या ठिकाणी तुम्हाला भेटायला येईल. म्हणजे ती स्वराजच्या आईला भेटायला येईल, पण तिला माहिती नाही आहे की स्वराजची आई जिवंतच नाही आहे, त्या कधीच देवाघरी गेल्यात. त्याच्यामुळे ती आता तिथे येणार आहे. तिथूनच तिला तुम्ही गायब करा आणि आजच्या आज हे काम झालंच पाहिजे, कळलं तुम्हाला? मला अजिबातच एक्सक्यूज नको आहेत. तेव्हा इकडे ती माणसं म्हणतात मॅडम अहो तुम्ही तुमचं काम केलं ना, आता काळजीच करू नका, काम झालं म्हणून समजा. त्याचबरोबर इथे आता शिवांगी आलेली असते. जेव्हा इथे शिवांगी येते तेव्हा अबोली जाते आणि म्हणते शिवांगी मी तुझी केस लढते. तेव्हा शिवांगी म्हणते थँक्यू अबोली, प्लीज बरं झालं माझ्यावरती तू विश्वास ठेवलास. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते पण शिवांगी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांग आणि उत्तर प्रामाणिकपणे दे. तू अजून माझ्याशी काही खोटं बोललेली नाही आहेस ना? हे बघ, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही आणि जर मला कळलं की तू माझ्याशी खोटं बोलतेस आणि मी एका खोट्या व्यक्तीची केस लढते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा शिवांगी म्हणत असते की अबोली सॉरी, पण हे एकच खोटं मी तुझ्याशी बोलले होते, बाकी मी तुला जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे. मी खरं सांगते तुला, मी काही केलेलं नाही आहे, मी त्या मुलींना मारलेलं नाही आहे, मी गुन्हेगार नाही आहे. त्यानंतरला इकडे आता संजीवनी साठे आलेले असतात. संजीवनी साठे आल्यानंतर अबोली म्हणत असते तू काळजी करू नको शिवांगी, तू निर्दोष सिद्ध होशील, मी तुला निर्दोष सिद्ध करेन, मी तुझी केस लढते आता. त्यामुळे इथे शिवांगीला खूप आनंद होतो. तर इकडे संजीवनी मॅडम म्हणत असतात की अबोली किती वेळा तुला सांगितलं गं की ही केस घेऊ नकोस म्हणून, कालसुद्धा तुला समजावलं पण तरीसुद्धा तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. आता बघ, हिला मी गुन्हेगार सिद्ध करते. तेव्हा अबोली म्हणते की तुमच्याकडे काही पुरावा आहे का की शिवांगी गुन्हेगार आहे? जर पुरावा असेल तर सादर करा. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात ठीक आहे, आता बघ मी कोर्टामध्ये तिला कशी गुन्हेगार सिद्ध करते. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, जज साहेब आल्यानंतर आपण बोलूयाच.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इकडे आता संजीवनी साठे यांचं म्हणणं असतं की व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसते ती शिवांगी आहे. तेव्हा अबोली म्हणते ती मुलगी जी व्हिडिओमध्ये आहे ती पाठमोरे आहे, त्याच्यामध्ये शिवांगीचा चेहरा कसा दिसतोय, मग ती शिवांगी आहे हे तुम्ही कशावरून बोलताय? तुमच्याकडे दुसरा कुठला पुरावा आहे का ज्याच्यामुळे तुम्ही सिद्ध करू शकता की ही शिवांगी आहे? तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की लवकरच मी कोर्टामध्ये असे पुरावे सादर करेन ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी ही शिवांगीच आहे, असं आता संजीवनी साठे म्हणत असतात.